नमस्कार मंडळी, दुपारचे 12 वाजलेत आणि मी इलय काजीत मी इलय सकाळीच. आता थोडे काजी काढून झाले आणि आता आणखी काढतोय. काजी आत्ता लागतात त्याच्यामुळे शोधूचे लागतात म्हणून वेळ लागता. तर 2-3 दिवसांपूर्वी मी पोस्ट टाकलेलं आहे की कोणा ओले काजी होय असतील तर सांगा. भरपूर फोन येतात मला ओल्या काजींसाठी. तर काजी अवेलेबल असतात, पण काही लोकांनी मला सांगला काजीची बाग कशी असता ती आमका बघूची या. तर तुमका काजीची बाग कशी असता ती दाखवते. चला, हे बघा, ही काजीची झाडं आहोत. ह्यो सड्याचो भाग हा डोंगराचा वरचा टोक असा, म्हणजे डोंगराच्या टापेर असे. मी आता ओल्या काजूची पोस्ट टाकल्यापासून 2-3 वारंवार विचारले जाणारे प्रश्न म्हणजे मी ओले काजू कुठे कुठे पाठवते, किती रुपयाने पाठवते आणि कोवळे तर पाठवत नाही ना. तर मी ओले काजू मुंबई, पुणे, नाशिक आणि गोवा इथे पाठवते, कारण इकडे लक्झरीची सोय आहे. ओले काजू नाशिवंत असतात, जास्त वेळ बाहेर राहिले तर ते खराब होतात. त्यामुळे मी लक्झरीनेच पाठवायचं प्रयत्न करते, कारण मला भीती वाटते कुरिअरने पाठवायला. जर खराब झाले, एखादा दिवस उशीर झाला तर कसं होणार, कारण महाग असतात ते. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या काजूंचा रेट ताट आहे, कारण काजू आत्ता सुरू झालेत. किती आहे ते तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकता, मी तुम्हाला कळवेन. मी किंमत का नाही सांगत ह्याच्यासाठी पण मी एक व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही स्क्रोल केलात तर तुम्हाला ह्या खाली तो व्हिडिओ मिळेल. आणि आता कोवळे काजू किंवा जून काजू कसे ओळखायचे ते मी तुम्हाला दाखवते. चला बघा, हा बघा इथे जो आहे हा जून काजू आहे. जून काजूचे असं त्यांचा हा जो देठ असतो हा भरीव असतो. हा देठ असा जाड असतो आणि अशा जाड देठाचे जे काजू असतात ते आतमध्ये व्यवस्थित तयार झालेले असतात. हे जे काजू आहेत हे बऱ्यापैकी कोवळे आहेत. हे जरी तुम्हाला आकाराने मोठे दिसत असले तरी यामध्ये अजून घर तयार झालेलं नाही. मग अशी जो काजू मी काढला त्याचा देठ बघा आणि ह्या काजूंचा देठ बघा, किती फरक आहे. जरी माझ्या पाठी तुम्हाला भरपूर काजू लागलेले दिसले तरी ह्या झाडावर मला फार तर 3-4 काजूच मिळाले, कारण बाकीचे काजू अजून कोवळे आहेत. काजू असे शोधून काढावे लागतात, त्यामुळे वेळ लागतो, कारण आत्ताच काजू सुरू झालेत आणि त्यामुळे दर थोडे जास्तही आहेत. वांदर इलो वांदर ए प्रसाद हो. मम्मी हे बघ, काढ मारे झुंझुन शोधू. हे बघ झुंझुन काय शकतं. तर सकाळपासून जवळजवळ 3-3.5 तास झालेत आणि मला इतकीच फका गावलीत. त्याचं कारण म्हणजे फका तुरळक लागली. आता ह्या सगळ्या फकांका सोलू घया आणि त्याच्यानंतर ह्याच्यातलो गर बाहेर येतो, त्यांना पॅक करू घया आणि मग नेऊन लक्झरी देऊ आहे. इतकी मेहनत असतं ह्याचा. ह्याच्या मध्ये काजी पण तयार झाली. हे बघा, हे काजी उपयोगाचे नाही, हे मी आपले असेच काढले गावले ते. हे सोलू घ्यायचे नाही, हे पक्के काजी तयार झालेत. पण ही जी फका असत ना ही पडले परत. ही फका व्यवस्थित ह्याच्यात गर तयार झालो. तर हो मी पाठवतो रे. तुमका होय असतील तर मी कॅप्शनमध्ये नंबर देते, त्याच्यावर तुम्ही फोन करून मागवू शकता. पण पुणे, मुंबई, नाशिक आणि गोवा इतक्यात लक्षात ठेवा. आज तारीख आहे 27 जानेवारी 2025 आणि हे बघा आमच्या इथे जे काजू आहेत हे असे तयार पण व्हायला लागले. आता ही जी काच आहे ना, हा काजू तयार झाला आहे. हा बघा, ह्याच्यातून कोवळा गर काढणं मुश्किल आहे, कारण ही काच तयार झाली. वरचं हे जे कवर आहे हे टणक झालं. मी मुद्दाम तारीख सांगितली कारण बरंच लोकांचा विश्वास बसत नाही आहे की काजू लागलेत, कारण काजू लेट आहेत यंदा आणि आमच्याकडे लागलेत. आणि जून काजू जे असतात मी जसं दाखवलं त्याचा देठ जाड असतो, हे काजू जून असतात. आता हा इतका जून नाही आहे, पण जून काजू तुम्हाला हा बघा, हा जो काजू दिसतोय हा जून आहे. तर हा काजू मी तुम्हाला चिरून दाखवते म्हणजे हातला गर कसा आहे तो तुमच्या लक्षात येईल. हे सगळे कोवळे काजू आहेत, पण काही काजू जून झालेत, त्याच्यामुळे शोधावे लागतात आणि शोधण्यात वेळ फार जातो. माझे हात डिंक लागल्याने ह्याची आता सालं जातील, ती मी तुम्हाला दाखवीन थोड्या दिवसांनी. हा आहे काजूचा गर.
ओलागर हा असा आतमध्ये असतो आणि ह्याचं कसं असतं माहिती आहे, हा नाशिवंत आहे, त्याच्यामुळे हा लगेच काळा पडायला लागतो. ह्याला बांधून कागदात वगैरे बांधून पाठवावं लागतं आणि हा लगेच काळा पडतो. त्यामुळे लवकर पोचवावं, म्हणजे लवकर तो पोहोचेल कस्टमरकडे, ह्या दिशेने तसाच पाठवायला पाहिजे. म्हणून मी लक्झरीने पाठवते. मुंबई, पुणे, नाशिक किंवा गोव्याचे जे कस्टमर्स आहेत त्यांना मी लक्झरीने पाठवते, किंवा अगदीच ज्यांना लक्झरीने घेणे शक्य नाही त्यांना मी कुरिअरने पाठवते. पण कुरिअर शक्यतो एका दिवसात पोहोचेल असंच बघते, म्हणून मुंबई, पुण्याचे कस्टमर्स बघते मी. आणि हे बघा, हा गर आतमधला. ओले काजू असे असतात आतमधून आणि चवीला खूप छान लागतात, म्हणून लोकांना आवडतात. तर मी हे सध्या विकते. आणि जसं मी मगाशी म्हणाले की आज दिनांक 27 जानेवारी 2025ला मी हा व्हिडिओ करते. तारीख सांगण्याचं कारण इतकंच की काही लोकांना खरं वाटत नाही आहे की अजून घर तयार झाले, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे. हे काजू कोणाला हवे असतील त्यांनी संपर्क करा. मी संपर्क क्रमांकावर कॅप्शनमध्ये देते. शक्यतो व्हॉट्सॲप करा, कारण डोंगरात जाऊन मला काजू आणावे लागतात, त्यानंतर मला ते सोलावे लागतात. सोलून झाल्यानंतर मला ते पुन्हा पार्सल करावे लागतात. आणि त्या भानगडीत काय होतं, सतत फोन येत राहिले ना की शक्यतो ते उचलले जात नाहीत बऱ्याच वेळा. आणि जेव्हा मी उचलते त्यावेळी त्या फोनवर बोलत राहिले तर माझी बाकीची कामं राहतात. त्यामुळे शक्य असेल तर व्हॉट्सॲपवर मेसेज करा, म्हणजे मी माझ्या सवडीने तुम्हाला रिप्लाय करेन. जय महाराष्ट्र.